इचलकरंजी कोल्हापूर उड्डाणपूल मार्गावरील रुकडी परिसरातील पुलाजवळ दिशादर्शक डिजिटल लोखंडी बोर्ड अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे वाकून रस्त्यावर पडल्यानं अपघाताचा धोका निर्माण झाला होता। ही बाब लक्षात येताच रुकडीतील सामाजिक कार्यकर्ते सागर शिंदे आणि साजनीचे निशिकांत पाटील यांनी रुकडीचं माजी सरपंच शीतल खोत यांना दूरध्वनीवरून माहिती देत तत्काळ कारवाईची विनंती केली। इचलकरंजी कोल्हापूर उड्डाणपूल मार्गावरील रुकडी परिसरातील पुलाजवळ दिशादर्शक डिजिटल लोखंडी बोर्ड अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे वाकून रस्त्यावर पडल्यानं अपघाताचा धोका निर्माण झाला होता। याबाबत माहिती मिळताच शीतल खोत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रस्त्यावर पडलेला अवजड लोखंडी बोर्ड सुरक्षितपणे बाजूला करून सरळ करण्यात आला। त्यामुळे संभाव्य अपघात टळून नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ओळखून तत्काळ केलेली ही कारवाई आदर्श घेण्यासारखी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। यावेळी इम्रान पेंढारी, भरत खोत, बाहुबली उपाध्ये, जयपाल आलासे, महावीर लोहार, मेहबूब मुल्ला तसंच अन्य नागरिक उपस्थित होते। वेळेत केलेल्या या तातडीच्या कामामुळे संभाव्य दुर्घटना टळल्यानं रुकडी परिसरातील नागरिकांकडून शीतल खोत आणि सहकाऱ्यांचं कौतुक होतंय।